आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट सुरू झाली. 1927 साली घडलेला महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता. 1930 ते 1932 या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे वाक्य केवळ एक उद्गार नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, समतेसाठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेतही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. योग्य उपचारांच्या अभावामुळे आपल्या लेकराला गमावण्याचं असह्य दुःख त्यांना सोसावं लागलं, तरीही या दुःखाने त्या खचल्या नाहीत.